हाय, गुड मॉर्निंग. झाले का तुमचं चहा पाणी नाश्ता वगैरे? तर आता सकाळच्या वाजल्या त्या 12 म्हणले तर दुपार होत आली. तर 12 वाजल्या त्या चिखल झाला, आंघोळ केली, भात गरम केला, खाल्ला. तर म्हणलं चला म्हणलं एक ब्लॉग बनवावा, कपडे धुवून यावा, कारण जीवाला आल्याने झालं हे सगळं आहे का नाही. हात ही सगळं पूर्णपैकी हे झाले. तर हा बा ऐकलं का, जिबाळे खायला सुद्धा ये नाही. तिखट तर खायला येणार, गरम पण खायला ये नाही. दे अवघड झाले. तर मला हे म्हणायचं होतं की थोड्या दिवसांनी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट देणार आहे. ती काय आनंदाची गोष्ट आहे नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे, पण या व्हिडिओमध्ये नाही. अजून त्याला वेळ आहे. आनंदाची गोष्ट याला कारण तुमचं जे स्वप्न आहे ते माझं पण स्वप्न आहे. आणि काय स्वप्न आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते, कारण परत त्या ऐन टायमाला होतंय नाही होतंय, माझ्याकडे येतंय नाही येतंय मला माहीत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की थोड्याच दिवसात म्हणजे 3-4 महिन्यात बानूला दवाखान्यात मी नेणार आहे. तर कुठं दवाखान्यात नेणार आहे हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे, कारण ती पत्ता अजून माझ्यापर्यंत आला नाही. फक्त कळलं की तिथं अशी लेकरं आणि भरपूर लेकरं बानूसारखी चालायला लागल्यात, पण पैसा घालवलाय त्यांनी. तर मी आता म्हणजे 5-6 वर्ष, हे 5-6 महिने का म्हणते, 5 महिने पण नाही, 3 किंवा 4 महिन्यात बानूला दवाखान्यात नेणार. कारण आपली यात्रा झाली भैरोबाची की सीजन संपवतोय, म्हणजे तिथनं महिनाभर थापायचा. भैरोबाची यात्रा आमच्या इथली असते ना, मग तिथनं महिनाभर थापायचं. तिथनं हिशोब मग किती फिरत्यात, आपलं किती त्यांच्याकडे होत्यात किंवा त्यांचं आपल्यावर होत्यात नाही होत्यात हे हिशोब करायचं. म्हणजे जेवढं आपण माल थापलेला, परत आधीमध्ये पैसे घेतलेलं, हे सगळं हिशोब होऊन आपल्याला जर पैसे आले, कदाचित तर येणारच आहेत, मला तर माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण कामाला मागं पुढं बघत नाही. तर सांगायचा उद्देश असा आहे की 4 महिन्यात सीजन बंद होतोय, नंतर उचल घेतात, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी उचल घेतात. मग मला तिथं 4-5 वर्ष काम करायचं होईना, पण मी नक्कीच बानूला आपल्या स्वतःच्या पायावर चालवणार आहे. माझं स्वप्न ते आहे. कारण माझं स्वप्न ते स्वप्न मी राहू देणार नाही. कारण मी माझी बानू तरी झोपून असली का नाही, तरी पण मला का नाही तिचा विचार एवढा आहेत की म्हणजे भरपूर लोक करतात विचार, असं नाही. पण मी आई आहे ना, की मला किती विचार येत असेल की बानू मोठी व्हायला लागली, बानूचं 6वीचं वय झालं, आता 7वीचं वय होईल, काय होईल हे आठवूनच का नाही मला काळजाला नुसता घर का पडतोय. पण त्याला घरका जे पडला का नाही, त्याला अजून खंबीर मी बांधते की नाही, मला अजून लय कष्ट करायचे. जोपर्यंत माझा हात पाय चालतात तोपर्यंत मला कष्ट करून माझ्या त्या बाणासाठी ठेवायचे मला. कारण जे कष्ट मी करते ते माझ्या लेकरांसाठी करते, माझ्या आईबापासाठी करते. माझ्यासाठी कोणची गोष्ट मी घेत नाही. 2 रुपयाचा खर्च करायचं म्हणलं तर मी 10 वेळा विचार करते की बाबा आपल्याला ही 2 रुपये इथं घालवायच्यात की नाही घालवायचे, अशा परिस्थिती. तर आता ही इथं नवीन घरात ब्लॉग बनवते, म्हणजे भटीवर. पण सांगायचा माझा उद्देश असा आहे की थोडं का होईना मी महाग ठेवत असते. अर्ध्या भाकरीमधली तिथं 1 भाकर खायची, तिथं मी अर्धी भाकर खाते आणि अर्ध्या भाकरीचं मी महाग ठेवते. का तर मला माहिती आहे कधी कोणची गोष्ट सांगून येत नाही. त्यामुळं का नाही, आणि ऐन टायमाला कुणी मदत करत नाही. ऐन टायमाला सगळी
हा अंग झाडतात. त्यावेळेस आपल्यापाशी नसतं ना त्यावेळेस, आणि तेव्हा आपल्याला इतकी गरज लागलेली असते की त्यावेळेस कुणीही मदत करत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश, आता दवाखाना आहे, कोणची गोष्ट सांगून येते का? मग 4 पैसे आपण जवळ ठेवलं तर पटकन आपण नेऊ शकतोय का नाही? मला सांगायचा उद्देश असा आहे. म्हणजे पाहुणे रावळे कोण मदत नाहीत करणार पटदिशीनं असं. मग दवाखाना ही झाला की मग थोड्या दिवसांनी आपण म्हणलं का नाही असं, मग मला काय झालं तर मागायला म्हणायचं, म्हणजे चौकून बोलायचं. तसं नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण आपली लेकरं आहेत, आपण जगतोय, आयुष्य जगायचंय, आयुष्य काढायचंय, म्हणजे ढकलायचे आहेत. आता या जीवनात राहायचं म्हटलं तर 4 पैसे आपल्याला मागं पाळून ठेवावंच लागेल, बरोबर आहे का नाही? म्हणून त्यामुळं का नाही मी 2-3 रुपये तर महागच ठेवत असते, कारण कोणची गोष्ट मला सांगून येत नाही. लाईट बंद, मला वाटलं गेलीच. तर चला, येते कपडे धुवून. आणि माझे विचार कसे वाटतात नक्की सांगा, आणि तुम्हाला याच्यावर काय काय म्हणायचं आहे ते पण सांगा, आणि याच्याबद्दल काय वाटतं ते पण सांगा. कमेंटमध्ये नका सांगू, कारण कमेंट बॉक्स आपला बंद आहे. तुम्ही मला बिनधास्त कॉन्टॅक्ट करून सांगू शकताय. अजून त्या दवाखान्याचं नाव माझ्यापर्यंत आलेलं नाही, मी नक्कीच तुम्हाला सांगणार. तर हेड आवडलं असलं तर पटापटा लाईक करा आपल्या बाणूसाठी, आपल्या बाणूला स्वतःच्या पायावर उभा करायचे. तर चला, बाय.